नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दौंड, अहमदनगर आणि मनमाड रेल्वे मार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। या इलेक्ट्रिक डबल लाईनची कोपरगाव ते कान्हेगाव या 5व्या टप्प्याची चाचणी घेण्यात आली। तसेच नगर ते मनमाड या इलेक्ट्रिक डबल लाईनचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी अशी माहिती आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पा अंतर्गत कोपरगाव ते कान्हेगाव या 16 किलोमीटर अंतराची 5व्या टप्प्याची चाचणी घेण्यात आली आणि लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे काम पूर्ण होणार आहे। यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे। या पूर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करण्यात आला होता। गेल्या 3 वर्षांपासून नगर ते मनमाड द्रुतगती डबल लाईन रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे। यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती। आता कोपरगाव ते कान्हेगाव या 16 किलोमीटर डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली। आता एकूण 60 किलोमीटर अंतराची चाचणी घेतल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली। मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो, मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता। तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता। तासनतास रेल्वेगाडी एकाच जागेवर थांबून ठेवावी लागायची। मात्र आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वे गाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे। पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार असून या कामामुळे रेल्वे ताशी 125 प्रतितास वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे। त्यामुळे दौंड ते मनमाड हा प्रवास निम्म्याने कमी होऊन तो 2 तासांवर येणार आहे। कोपरगाव ते कान्हेगाव द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी राजेश अरोरा, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता दीपक कुमार, सेक्शन इंजिनियर धर्मेंद्र कुमार, इंजिनियर सुधांशु कुमार, ज्युनियर इंजिनियर प्रगती पटेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आदी उपस्थित होते। या पूर्ण मार्गाला वर्षाचा कालावधी लागणार असून पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे। शनिवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला। नगर ते मनमाड पर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून 1 वर्ष लागेल असा अंदाज आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।